खूपच चांगलं असे चांगलं सन्मान बघायला मिळत आहे आणि शिरोबा नगर संघ परत एकदा पॉईंट मिळाला असं शिरोबा संघाला खातं खोललं असं शिरोबा नगर संघाने खूपच चांगला असं खेळ बघायला मिळाले शिरोबा नगर संघाकडनं. सिंगल पॉइंट मिळाला तर चिंचली संघाला खूपच चांगले असे खेळ करत आहे दोन्ही पण संघ सन्मानपूर्वक असा खेळ बघायला मिळतो दोन्ही पण संघाकडनं. विशाल खूपच चांगला असो रेडर मागील सामन्यात खूपच चांगले असे खेळ केलेले होते विशाल यांनी. परत एकदा आपल्या संघासाठी अजय खूपच चांगला शरीर बघायला मिळत आहे तो अजय 0.5 नंबर खूपच चांगली अशी ती रेड बघायला मिळत आहे अजय यांच्याकडनं. आणि इथं खूपच छान रेड बघायला मिळत आहे ते सिंगल पॉइंट चिंचली थर्ड रेड डिवायडर रेड असेल आउट 1 पॉइंट चिंचली 1 पॉइंट शिरोबा नगर. पाहिजे मी कशी युट्यूब टाकली खूपच चांगली अशी दोन्ही पण संघात नावं दिलं शिरोबा नगर आणि चिखली. एक संघ गुजरात करून आलेला आणि दुसऱ्या संघात भागला दोन्ही पण संघात नावं दिलं असं संघ दिसत आहे आपल्याला. गुजरात बाउंड्रीवरचा संघ तो चिंचली वन पॉइंट चिंचली खूपच चांगली अशी रेड बघायला मिळत आहे ते चिंचली या संघाकडून अजित यांची परत एकदा पॉईंट मिळाला आहे तो नंतर शिरोबा नगर संघ थोडासा डासाचाना बघायला मिळत आहे आपल्याला आणि चिंचली संघ आपला जोर लावताना आणि थर्ड रेड डिवायडर रेड असेल नक्कीच पॉईंटचा प्रयत्न असेल अजय यांचा. अशी खेळ म्हणायला लागतो चिंचली या संघाची खूपच छान खेळ बघायला मिळत आहे चिंचली संघाची आणि इथं एक नंबर खेळ म्हणायला लागतो अजय यांची आणि ते पॉईंट मिळवायचे अजय यांनी. आणि खूपच चांगली रेड म्हणायला लागतो महेश यांची. चिंचली खूपच चांगली अशी खेळ म्हणून लागत चिंचणी संघाची
बघूया नगर संघ वापसी करतो का नाही. खूपच छान खेळ बघायला मिळत आपली दोन्ही पण संघांमध्ये. प्रत्येक संघासाठी रेड करताना तो आपल्याला दिसत आहे आशू. बघूया आणि तो खूपच चांगलं टॅकल करण्याचा प्रयत्न सुपर टॅकल झालेला आहे तो आणि 2 पॉईंट मिळाले आहेत तो सूर्यनगर संघाला. खूपच चांगला असं टॅकल बघायला मिळालं होतं बागलाण संघाकडनं. बघूया चिंचणी पण संघ कमी नाही. गुजरात बाउंड्रीवर मारायला तर चिंचणी संघ खूपच चांगले असे खेळ करत आहे तो चिंचणी संघ. चिंचणी संघाकडे पर्यंत रेड करण्यासाठी महेश आणि इतका खूपच चांगला असं जंप देण्याचा प्रयत्न आणि इतका रेडर आउट झालेला आहे. खूपच चांगला असं टॅकल बघायला मिळत आहे ते सूर्यनगर बागलाण संघाकडनं आणि थर्ड रेड बेल्डा रेड असेल. खूपच चांगले असे खेळ करत आहे ते आणि आणि 2 पॉईंट सूर्यनगर संघासाठी घेऊन गेलेले आहे विशाल. खूप चांगली खेळ करता येते बागलाण संघ इथे वापसी करताना दिसत आहे आपल्याला आणि इथं नक्कीच पॉईंटचा प्रयत्न असणार आहे तो चिंचणी संघाकडनं आणि इथं पॉईंटचा प्रयत्न आणि इथं बोनस प्लस घेतलं ना. दोन्ही प्लस निघाले आहे चिंचणी संघाला आणि सुपर टॅकल ऑन असेल. बघूया मोठा मासा करायला लागतो का नाही. विशाल काय असं शरीर त्यांचं आणि 2 पॉईंट मिळाला आहे सूर्यनगर संघाला. खूपच चांगला खेळ करतात चिंचणी संघाकडनं करण. चिंचणी संघ नक्कीच वापसी करताना दिसेल इथे आणि इतका पॉईंट आणि इतका पॉईंट मिळाला आहे. 1 मिनिट 40 सेकंदाचा खेळ बाकी आणि तो सुपर टॅकल ऑन असेल. नक्कीच सुपर टॅकल करण्याचा प्रयत्न असणार तो चिंचणी संघाचा. आतापर्यंतच्या रेडमध्ये विशाल काही त्यांच्या हाताला लागला नाही. परत आपल्या संघासाठी रेड करतात करण. खूपच चांगलं असेल मॅच मध्ये जिवंत ठेवले होते करण आतापर्यंत. खूपच चांगली रेड आतापर्यंतची आणि रनिंग हंटाचा दावा आणि पॉईंट मिळाला आहे तो चिंचणी संघाला. परत सुपर टॅकल ऑन असेल. सॉरी परत आपल्या संघासाठी सूर्यनगर संघासाठी रेड करता आहे. चिंचणी संघाकडनं जात आहे तो अजित. खूपच चांगल्या रेड बघायला मिळते अजित यांच्याकडनं मागच्या
परत आपल्या संघासाठी रेड करता येतो अजित. खूपच चांगली अशी रेड म्हणायला अजित यांच्याकडनं. दोन्ही पण संघ फक्त एक संघची परत घेऊन ठेवत आहे. चिंचणी संघ आणि खूपच चांगलं टॅकल बघायला मिळत आहे. आउट 1 पॉइंट केरोबानगर. आणि केरोबानगर संघाला पॉईंट मिळत आहे. 2 मिनिटं थांबा. टाइम आउट. सुपर टॅकल ऑन. ग्राउंड स्ट्राईक पाणी द्यायला खेळाडूंना. पाणी आहे ना तिला आहे ना. जे अब्बाशी बरं करण आपल्या संघासाठी रेड करतो. करण खूपच चांगली अशी खेळत होत आहे. आणि तो पॉईंट मिळाला आहे. तो चिंचणी संघाला खूपच चांगली अशी खेळ करत आहे. करण आतापर्यंत जे एकही रेड खेळ झालेली नाही. परत करण्याच्या संघासाठी रेड करता येतो. करण खूपच चांगली आता परत रेड मिळाला तो करण यांची. आणि परत एकदा धावा आणि इथे पॉईंट मिळालेला आहे तो करण यांना. आणि इथे खूपच चांगलं टॅकल. आउट 1 पॉइंट चिंचली. परत आपल्या संघासाठी करण रेड करत आहे. खूपच चांगली रेड करत आहे तो करण. आणि इथं सुपर टॅकल आहे ना तो लाईनमॅन लक्ष ठेवायचं आहे माझं. आणि इथं पॉईंटचा दावा आणि इथं पॉईंट सक्सेसफुल. खूपच चांगली अशी रेड करते तो करण. उत्कृष्टाची खेळ दाखवत आहे तो करण आपल्या संघासाठी. गुजरात बाउंड्रीवरून आलेला तो संघ चिंचली तशी खेळ पण दाखवत आहे. लांबून आलेली खेळ. बघूया केरोबानगर संघ नक्कीच वापसीचा प्रयत्न असेल केरोबानगर संघाकडनं. काय रे इकडं बनवड काय या इकडं कबाडीचं सामना चालू आहे. बघूया सुपर टॅकल होणार असेल. केरोबानगर संघाकडनं परत एकदा रेड करता येतो करण. बघूया करण आपल्या संघासाठी नक्कीच पॉईंटचा प्रयत्न असेल करण यांच्याकडनं. बघूया खूपच चांगली खेळ बघायला मिळाला आपल्याला चिंचणी संघाकडनं. खूपच चांगली रेड करता येतो करण. उत्कृष्ट खेळ म्हणायला गेलं तर करण यांची. आणि इथं 2 पॉईंट मिळालं. 2 प्लस चिंचली 2 पॉईंट. तिथं 4 पॉईंट मिळाले तो चिंचणी संघाला. आणि इथं विशाल नक्कीच आपल्या संघाला वापस करण्याचा प्रयत्न असेल तो विशाल यांचा. सात पॉईंटची बरं घेऊन ठेवत आहे तो चिंचणी संघ. खूपच चांगली अशी खेळी बघायला मिळत आहे चिंचणी संघाकडनं. आणि इथं पॉईंट मिळाला आहे तो चिंचणी संघाला. केरोबानगर संघाकडनं के जात आहे आपल्या संघासाठी रेड करत आहे तो के.
आता पॉईंट मिळाला अजितला खूपच चांगला चिराग मिळाला अजित यांची थर्ड डिवायडर असेल करो या मरो खूपच चांगली रेड पगार मिळत आहे आपल्याला बघूया सिंगल पॉईंट मिळाला होतं परगणगर संघाला आणि त्या परत एकदा खूपच चांगली रेड म्हणाला का करण यांची परगणगर संघ लगेच खूपच चांगली शिकवण करतात आपण त्यांचा रेडर जो इंजुरी झाल्यामुळे परगणगर संघ थोडासा ढासळलेला दिसत आपल्याला आणि खूपच चांगल्याची रेड करण यांची आतापर्यंत एकही रेड त्यांची फेल गेलेली नाही खूपच चांगली करण आणि थर्ड रेड असेल डिवायडर रेड असेल बघूया वा